महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील प्रत्येक तलावाचा गाळ काढून त्याचे पुनरुज्जीवन करणे, नाला खोलीकरण करणे व रुंदीकरण करणे या माध्यमातून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून तो ताकदीने राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे नंदुरबार जिल्हा जलप्रकल्प प्रमुख डॉक्टर कांतीलाल टाटिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर टाटिया म्हणाले की शासनाची ही योजना गावागावात पोहोचणे, शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी प्रोत्साहित करणे, जनजागृती करणे याशिवाय मागणी अर्ज निर्माण करणे हे कार्य भारतीय जैन संघटनेचे आहे. या कामाचा बीजेएसला एक तपाचा अनुभव आहे. शिवाय गाळमुक्त धरण हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी बीजेएस आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी 31 रुपये प्रति घनमीटर हा दर संपूर्ण राज्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. गाळ काढण्याचे काम कोणतीही स्वयंसेवी संस्था अथवा ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या पद्धतीने अर्ज केल्यास मंजुरीनंतर करू शकतात. तलावातून काढलेला गाळ आपल्या क्षेत्रात वाहून नेण्यासाठी अल्पत्य भूधारक, विधवा, अपंग, शेतकरी यांस हेक्टरी 37,500 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. बीजेएस मार्फत 2017-18 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 52 गावांमध्ये 44 जेसीबी व 19 पोकलँड 20,000 तास लावून 2,12,00,000 लिटर पाणी साठवण क्षमता उपलब्ध करून दिली. 2023-24 मध्ये संपूर्ण जिल्ह्यात जलरथ फिरवून जलजीवन मिशनच्या सर्व योजनांचा प्रचार केला. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करून तालुक्यातील दूधखेडा व लोणारे धरणाचा मिळून 1,30,000 रुपये घनमीटर गाळ काढला. 1997 अल्पत्य भूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतात गाळ वाहून नेण्यासाठी अनुदान मिळवून दिले. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार या योजनेसंबंधी जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी यांनी बीजेएस पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी या योजनेअंतर्गत चर्चा करून जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प करत लवकर या संदर्भात संबंधितांची बैठक घेण्याचे सांगितले. बीजेएसचे जिल्हा जलप्रकल्प प्रमुख डॉक्टर कांतीलाल टाटिया, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन, नरेश कांकारिया, जवाहर जैन, मनोज कोसर, मनोज डागा व जिल्हा समन्वयक निलेश हिरे, पाणी फाउंडेशनचे गुणवंत पाटील, नाम फाउंडेशनच्या स्वाती येसीकर हे उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारची गावागावातील तलावांचं गाळ काढून त्या तलावांचं पुनरुज्जीवन करणं ही अतिशय महत्त्वाची योजना. त्याचबरोबर नाला खोलीकरण लागून ह्या योजना माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्यांनी सरकारने ह्या योजना सुरू केलेल्या आहेत. आपल्या जिल्ह्यात ह्या योजना आपण राबवणार आहोत. ह्या योजना राबवण्याच्या संदर्भात NGO म्हणून भारतीय जैन संघटनेचा राज्य सरकारबरोबर आणि जिल्ह्याच्या कलेक्टर बरोबर MOU झालेला आहे. भारतीय जैन संघटनेचं काम फक्त आणि फक्त जनजागृती करणं, याचे फॉर्म कसे भरता येतील ते त्याच्यासाठी मदत करणं, टेक्निकल सगळ्या गोष्टी सांगणं, गाळ काढण्याचे फायदे कसे आहेत, गाळ कसा काढावा या संदर्भात प्रशिक्षण देणं, प्रसिद्धी करणं, बरोबर सगळ्या तालुक्यांमध्ये बैठका घेणं, सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधितांच्या, आणि त्यांना अशा पद्धतीनं अवगत करणं हे भारतीय जैन संघटनेचं काम आहे. सरकार जी कोणी स्वयंसेवी संस्था असेल, ज्याला गाळ काढायची इच्छा असेल त्याला परवानगी देणार आहे. या संदर्भातला जो रेट आहे तो सुद्धा ठरलेला आहे 31 रुपये प्रति घनमीटर. तो सगळ्या महाराष्ट्रात एकच असा रेट आहे. अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्यात जितक्या जास्तीत जास्त तलावांचा गाळ काढायचा असेल तो आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे भारतीय जैन संघटनेचं या क्षेत्रात गेल्या 12 वर्षापासून काम आहे. आपल्याला माहिती आहे 17-18 मध्ये आपण जिल्ह्यातल्या 52 गावांमध्ये जवळजवळ पोकलंड आणि हे सगळे JCB 20,000 तास चालवून 2 कोटीच्या वर लिटर पाणी क्षमतेची आपण साठवण क्षमता निर्माण केली होती. अगदी गेल्या वर्षी सुद्धा आपण लोंढरे आणि दूधखेडा धरणाचा गाळ याच योजनेमध्ये
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये आपण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गाळ काढला. जवळजवळ 1,30,000 घनमीटर आपण गाळ काढला आणि अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपण अनुदानाचा लाभ सुद्धा मिळवून दिला. अशा पद्धतीने ही योजना यावर्षी आम्हाला राबवायची आहे. आदरणीय कलेक्टर महोदय यांना भारतीय जैन संघटनेतर्फे आम्ही भेटलो परवा. त्यांनी अर्धा तास आमच्याशी व्यवस्थितपणे चर्चा केली. सगळी माहिती एकमेकाशी आम्ही शेअर केली. कशा पद्धतीने काम करायचं ठरवलं आणि एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात त्यांनी बैठक घेऊन आणि अशा पद्धतीने या जिल्ह्यात जास्तीत जास्त काम करण्याचा संकल्प मनोदय त्यांनी जाहीर केला. भारतीय जैन संघटनेला या कामामध्ये रस आहे, या कामाचा अनुभव आहे. मी सगळ्या पत्रकारांना विनंती करणार आहे की आपल्या गावातला गाळ काढण्यासाठी लोकांना जागृत करणं, लोकांना अवगत करणं हे आपण करावं ही आपल्याला भारतीय जैन संघटनेकडनं विनंती करतो. आमच्या या मीटिंगमध्ये परवाच्या पाणी फाउंडेशनचे गुणवंत पाटील सुद्धा होते आणि स्वाती मॅडम ज्या आहेत या नाम फाउंडेशनच्या ह्या सुद्धा होत्या. आणि आमच्या त्या मीटिंगमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन होते, नंदुरबारचे नरेश कांक्रिया होते, शहादाचे मनोज कोचर होते, अक्कलकुवाचे मनोज डागा होते. अशा पद्धतीनं बरीच मंडळी तिथे त्या बैठकीला आमच्या होती.